आज कोकणकडे मोकार गर्दी होती. एवढी रेलिंगच्या पुढे बसल्यात पडला तर जीव जाईल. तर राम राम मंडळी, दुसऱ्या भागात सर्वांचे खूप खूप स्वागत. आम्ही आलो होतो इकडे कोकणकडा बघायला आणि या दुकानात काहीच दिसतं ना. मग निघालो परत मंदिराक. इकडं पा एवढ्या गारट्यात हा पोरगा करवंदा की सुटला याच्याकडून नक्की का चालोय, पण पुढे काय दिसतच नाही, निसा दुःखाच दुःखा. तर आलोय आम्ही मंदिराक आणि ह्या पा मंदिराच्या समोरच काशी विश्वनाथाचं मंदिर. हे लिंग 12 महिने पाण्यातच राहत आहे. आता चालू आहे आतमध्ये. हे बघा मंदिर काय भारी दिसतंय. आणि हे आपले नंदी महाराज आणि इकडे बघा आपले भोले बाबा आणि इथं आपले गणपती बाप्पा. हे एक खाली पियाचं पाणी आणि इकडे बघा कशी पडझड झाले बाकी मंदिरांची. आणि कपा किती भारी कोरीव मूर्ती काम नक्षी काम केलाय बघा ना. आणि हा बघा तीर्थ, इथं लय आधी मूर्त्या होत्या देवांच्या. आता आम्ही आलोय का केदारलिंग. हे मंदिर पर्यटकाला आकर्षित करताय, कारण हे मंदिर फक्त एका खांबावरती उभय. हा लिंग पण अर्धा पाण्यामध्येच राहतोय, पण आता त्या पाणी काढून टाकलंय. आणि सोबत का कोरी मूर्ती पण बघाय भेटल. मग काय दर्शनही झाला. बघा किती लय पब्लिक आले. आता आलोय आम्ही गणपती गुफाक. इका आतमध्ये बघा किती मोठ्या गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. थोडी खंडित अवस्थेत आहे, पण एकदम भारी आणि खूप मोठी आहे. आणि ह्या पा बाकीच्या गुफा एकदम मुंबई मधल्या 1 BHK आणि 1 RK वाणी आहेत. आणि ह्या पा त्या काळात मशाली लावायचे छिद्र. आणि ह्या पा इथंच पाणी आणि इथंच घर. तवाची लोक लय हुशार. आता निघालो हॉटेल का. इथं पण एक मंदिर आहे आणि ह्या बघा दगडी तुळस. आणि इथंच ही गँग आंबा आळवा की सुटल्यात, यांच्याकडून पण नक्की घ्या. मग काय एवढ्या धुक्यामध्ये गरम गरम चहा प्याला, नाश्ता केला आणि निघालो घरी. आणि मी आलो तो हरचंद्र गडावर. चला मग, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा.